हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एमसीक्यू सिरीज स्टार्ट करतोय, ज्याच्यामध्ये आपण जनरल फार्माकोचे टॉपिक वाईज एमसीक्यूज बघणार आहोत. तर जर याच्या आधी तुम्ही तुमचे टॉपिक्स क्लिअर नसतील केली, कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर ते एकदा रीड करून घ्या, जेणेकरून तुमचे इथे सगळ्या कन्सेप्ट ब्रशअप होणार आहे. आपण जास्तीत जास्त टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रयत्न करणार आहे, जेणेकरून आपले जे फार्मसी एक्झाम्स आहेत, फार्मासिस्ट ऑफिसर असू द्या किंवा फार्मसी ऑफिसर असू द्या, जे तुम्हाला DMER, DHS, आरोग्य विभाग भरती आहेत, याच्यामधल्या सर्व एक्झामसाठी तुम्ही काय करू शकता, या क्वेश्चनची प्रॅक्टिस सिरीज तुम्ही नक्की देऊ शकता. ठीक आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे जनरल फार्माकोलॉजी, आणि त्याचा पहिला क्वेश्चन आहे, फार्माकोकायनेटिक्स मेनली डील्स विथ विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस. फार्माकोकायनेटिक्स आहे तिथे. ओके, तुम्हाला लक्ष द्या. व्हॉट फार्माकोकायनेटिक्स मध्ये कोणत्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत, आणि हे आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलंय. पहिला आहे रिसेप्टर बाइंडिंग, देन ड्रग मेटाबॉलिझम, ड्रग पोटेन्सी आणि ड्रग इफिकॅसी. तर तुम्हाला 2 मिनिटं घ्यायची असतील तर तुम्ही थिंक करा आणि त्याच्याप्रमाणे याचा आन्सर द्या. ओके, फार्माकोकायनेटिक्स बद्दल ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता, याच्यामध्ये बघता ड्रग मेटाबॉलिझम. ओके, याच्यामध्ये काय आहेत, ADME, दॅट इज ऍब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि आहे एक्सक्रीशन. या काय, या सर्व गोष्टी आपण कशामध्ये स्टडी करतो, फार्माकोकायनेटिक्स. लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय, ऍब्झॉर्प्शन मध्ये काय होतं, डिस्ट्रीब्युशन मध्ये तुमचं कसं डिस्ट्रीब्यूट होणार आहे, ब्लड ब्रेन बॅरियर्स, मग ते कुठल्या लिपिड सोल्युबल मेम्ब्रेन्स का असणं गरजेचं आहे, हे सगळं आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये बघितलंय. तर याच्यामध्ये आपण काय करतो, आपली बॉडी त्या ड्रग सोबत काय करणार आहे, हे आपण कशामध्ये स्टडी करतो, फार्माकोकायनेटिक्स. ऑप्शन्स मध्ये बघा, फक्त ड्रग मेटाबॉलिझम हा फक्त मेटाबॉलिझमचा पार्ट आहे, तर म्हणून हा काय असणार आहे, हा फॅक्टर आहे जो फार्माकोकायनेटिक्स बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे, आपण फर्स्ट ऑप्शन बघितलंय, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही रीड करू शकता. फार्माकोकायनेटिक्स कशाचा स्टडी आहे, त्याच्यामध्ये लोअर डोस नीडेड फॉर मोर पोटेन्सी ऑफ ड्रग, ही तुम्हाला इथे समजणं गरजेचं आहे. आणि शिफ्ट लेफ्ट साइड इन द ग्राफ म्हणजे काय, हायर पोटेन्सी. ज्यावेळेस राईट साइडला असेल तर काय असेल त्याचं, लो पोटेन्सी, आणि लेफ्ट साइडला असेल तर हायर पोटेन्सी. मग त्याच पद्धतीने फार्माको डायनॅमिक्स मध्ये तुम्ही स्टडी करता की तो ड्रग आपल्या बॉडीवरती काय इम्पॅक्ट पाडतो, आणि कायनेटिक्स मध्ये बघता की आपल्या बॉडीमध्ये बॉडी काय रिॲक्ट करते त्या ड्रग सोबत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ ड्रग विथ हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम विल हॅव, व्हॉट इम्पॅक्ट द ड्रग विल हॅव, हाय बायोअवेबिलिटी, लो बायोअवेबिलिटी, नो मेटाबॉलिझम आणि 100% सिस्टेमिक सर्क्युलेशन. याचा करेक्ट आन्सर एकदा विचार करा. तर मी तुम्हाला सांगते, फर्स्ट पास मेटाबॉलिझम काय असतं, बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग. म्हणजे काय होणार आहे, त्या ड्रगला ब्रेकडाऊन केलं जाणार आहे किंवा अशा फॉर्म्स मध्ये त्याला कन्वर्ट केलं जातं, जेणेकरून बॉडीला ते इलिमिनेट करायला मदत होईल. मग याच मेटाबॉलिझम मध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, ते आपण पुढे बघूयात. पण जर बायो ट्रान्सफॉर्मेशन मेटाबॉलिझम काय होत असेल, मेटाबॉलिझम काय होत असेल, जास्त होत असेल, तर काय होणार आहे, हाय अवेबिलिटी राहील का. जर ड्रगच ब्रेक होत असेल तर तो सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जास्त कसा काय जाईल, त्या केसमध्ये काय गरजेचं आहे, त्याचं काय होईल, लो बायो अवेबिलिटी. जास्त मेटाबॉलिझम म्हणजे ब्लड मध्ये कसा होईल, तो कमी होईल, दॅट इज लो बायो अवेबिलिटी ऑफ द ड्रग. इथे बघा, फर्स्ट पास मेटाबॉलिझमने काय होईल, त्याचा ब्रेकडाऊन होईल आणि लिव्हरद्वारे त्याचा ते केलं जाईल. गेट्स इनटू मेटाबोलाइज फॉर्म, रिचिंग सिस्टेमिक म्हणजे रिड्युसिंग इन द सिस्टेमिक सर्क्युलेशन. दिस रिड्युसेस ड्रग अमाउंट एंटरिंग ब्लड. ठीक आहे, बायोअबिलिटी मध्ये तुम्ही बघू शकता, फ्रॅक्शन ऑफ ऍडमिनिस्टर्ड ड्रग रिचिंग सिस्टेमिक सर्क्युलेशन म्हणजे बायोअबिलिटी. आणि आयव्ही ड्रग जर घेतले तर कशी असणारे, 100% बायोअबिलिटी राहते, आणि जर ओरल ड्रग्स घेतले तर लेस दॅन 100%, म्हणजे 100% ही कधीच ओरलनी अचीव्ह केली नाही जात. आणि हे मी तुम्हाला खूप प्रॉपरली एक्सप्लेन केलंय तुमच्या बायो अवेबिलिटीच्या क्लासमध्ये. जर तुम्ही ते लेक्चर्स बघितले नसतील तर नक्की बघा, कारण की याला जास्त वेटेज असतं आणि तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तर क्वेश्चन नंबर 3, विच रिएक्शन इज अ फेज 2 मेटाबॉलिक रिएक्शन. कोणती रिएक्शन फेज 2 मेटाबॉलिक रिएक्शन आहे. ऑप्शन ए ऑक्सिडेशन, ऑप्शन बी रिडक्शन, ऑप्शन सी
ग्लुकोनायडेशन आणि डी हायड्रोलायसिस. याचं करेक्ट आन्सर सांगा मला. फेज 2 मेटाबॉलिझम मध्ये काय होणार आहे? येस, फर्स्ट आणि 2 दोन टाइप्स ऑफ मेटाबॉलिक रिएक्शन्स असतात आणि 2 मध्ये बघा काय होत आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ग्लुकोनायडेशन. ओके, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन याच्यामध्ये बघा फेज 1 जी रिएक्शन असते ती कशी असते? फंक्शनलाइज्ड रिएक्शन. म्हणजे याच्यावरती फंक्शनल ग्रुप अटॅच केले जातात. जो ड्रग आहे त्याच्यावरती फंक्शनल ग्रुप अटॅच केले जातात, जेणेकरून तो बॉडीमध्ये काय असायला पाहिजे? तो बॉडीच्या बाहेर म्हणजे एक्सक्रीट झाला पाहिजे, म्हणून त्याच्यावरती फंक्शनल ग्रुप हे ऍड केले जातात. ते कशामध्ये होणार आहे? फेज 1 मध्ये. फेज 2 मध्ये काय आहे? कॉन्जुगेशन रिएक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं? ग्लुकोनायडेशन, सल्फेशन, ऍसिटायलायझेशन आणि मिथायलेशन हे केलं जातं. कॉन्जुगेशन ऑफ ड्रग विथ ग्लुकोरॉनिक ऍसिड इन्क्रीजेस वॉटर सोल्युबिलिटी आणि इझी एक्सक्रिशन. या दोन्ही मोस्टली गोष्टी एक्सक्रिशन ऑफ ड्रग साठी हेल्पफुल असतात. पण फर्स्ट याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रोलिसिस आणि ज्यावेळेस हे बाकीचे फंक्शनल ग्रुप ऍड केले जातात ते फेज 1 रिएक्शन मध्ये होणार आहे. फेज 2 रिएक्शन मध्ये काय होणार आहे? याच्यामध्ये ग्लुकोनिडायझेशन, सल्फेशन, ऍसिटायलायझेशन आणि मिथायलेशन या गोष्टी होतात. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे कोणत्या याच्यामध्ये काय होत आहे. आपण हे आपल्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. इथे मी तुम्हाला सांगितलं फेज 1 रिएक्शन काय असतं, फेज 2 रिएक्शन काय असतं, कोणत्या एन्झाइम्स इन्व्हॉल्ड आहेत. ओके, नाव क्वेश्चन नंबर 4. कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट कॉजेस विच शिफ्ट इन ड्रग रिस्पॉन्स कर्व. मी तुम्हाला आता मागच्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की कुठल्या साईडला शिफ्ट होणार. लेफ्ट साइड शिफ्ट, राइट साइड शिफ्ट, डाउनवर्ड शिफ्ट आणि नो चेंज. ओके, क्वेश्चन नंबर 4 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. याच्यामध्ये काय होईल? राइट साइड शिफ्ट. कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट कॉजेस राइट शिफ्टिंग टुवर्ड्स द ड्रग रिस्पॉन्स कर्व. याच्यामध्ये बघा कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट कसे आहेत? कम्पीट्स विथ एगोनिस्ट. एगोनिस्ट असे सबस्टन्सेस असतात जे त्या रिसेप्टर साइट वरती बाइंड करून त्या रिएक्शन घडवून आणतात. आणि फॉर सेम रिसेप्टर बाइंडिंग इज रिव्हर्सिबल. ओके, ते रिव्हर्सिबल आहेत. मग याच्यामध्ये लेफ्ट साइड शिफ्ट असेल म्हणजे काय? इन्क्रीज इन पोटेन्सी, म्हणजे कमी ड्रग लागणारे फॉर हायर रिस्पॉन्स. लेस ड्रग इज इक्वल्स टू मोर रिस्पॉन्स इफेक्ट. त्यावेळेस कुठे जाईल? लेफ्ट साइडला शिफ्ट होईल ग. ते तुम्हाला लेक्चर्स मध्ये सांगितले, लेक्चर्स बघून घेऊ शकता तुम्ही. जर लेफ्ट साइडला शिफ्ट होत असेल म्हणजे काय? लेस ड्रग लागतोय आणि हायर अमाऊंट ऑफ दाखवतोय. आणि लेफ्ट साइडला काय म्हटलं? मोर ड्रग इज नीडेड, म्हणजे मोर ड्रग स्टील काय? लेस इफेक्ट. समजतंय? ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 5. पार्शियल एगोनिस्ट हॅज. पार्शियल एगोनिस्ट, फक्त एगोनिस्ट वेगळं असणार आहे, पार्शियल एगोनिस्ट वेगळं असतं. ऑप्शन ए नो इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी, फुल इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी, लोअर इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी अँड ऑप्शन नंबर 4 टॉक्सिक ऍक्टिव्हिटी. याच्यामधला करेक्ट आन्सर बघा, पार्शियल एगोनिस्ट. आता इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतं की किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग लागल्यानंतर ती स्पेसिफिक किंवा फार्माकोलॉजिकल इफेक्ट दाखवेल. पण इथं काय? पार्शियल एगोनिस्ट आहे, काही प्रमाणामध्ये असणारे, काही प्रमाणामध्ये नसणारे. म्हणून इथं ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर, लोअर इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी. नो इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी मध्ये काय असेल? ते अँटागोनिस्ट. फुल इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी मध्ये असेल एगोनिस्ट. आणि ते लोअर का दिलंय? कारण की काही प्रमाणामध्ये पार्शियल एगोनिस्ट कधी रिसेप्टर वरती बाइंड झाला तर काही प्रमाणामध्ये ऍक्शन दाखवतो, काही प्रमाणामध्ये दाखवत नाही. म्हणून लोअर इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी इज द करेक्ट आन्सर. ओके, याचं एक्सप्लेनेशन मी इथं दिलेलं आहे. तुम्हाला हे पीडीएफ मिळतील तर तुम्ही एकदा आतापुरतं रीड करून घ्या. Now, intrinsic activityचं डेफिनेशन बघा. ability of a drug to activate receptor for binding आणि creating specific pharmacological effect. फुल एगोनिस्ट मध्ये बघितलंय आपण हायर इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी, पार्शियल मध्ये मॉडरेट इंट्रिन्सिक, आणि एगोनिस्ट मध्ये आपण इथे लास्ट त्याच्यामध्ये बघितलं नो इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी कोणत्या केसमध्ये? अँटागोनिस्टच्या केसमध्ये. नाव क्वेश्चन नंबर 6.
In zero order kinetics, drug elimination is zero order kinetics. Option A, proportional to concentration. Option B, constant fraction per hour. Option C, constant amount per hour. Option D, dependent on bioavailability. ओके, याचा करेक्ट आन्सर बघा काय आहे. झिरो ऑर्डर कायनेटिक्स. इथं ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. कॉन्स्टंट अमाउंट पर आर. झिरो ऑर्डर कायनेटिक्सच्या केसमध्ये बघितलं जातं की किती कॉन्स्टंट अमाऊंट इलिमिनेट होतीये, आणि तेच जर तुम्ही फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स मध्ये बघितलं, कॉन्स्टंट फ्रॅक्शन इलिमिनेटेड. आणि झिरो ऑर्डर कायनेटिक्स मध्ये बघितलं की किती कॉन्स्टंट अमाऊंट इलिमिनेट होणार आहे बॉडी थ्रू. ओके, त्या केसमध्ये बघा, जर एन्झाइम सॅच्युरेट राहिलं तर काय होईल, झिरो ऑर्डर कायनेटिक्स. ओके, समजते. या दोन्ही गोष्टी समजून घ्या. फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स काय आहे, याच्यामध्ये एक कॉन्स्टंट फ्रॅक्शन इलिमिनेट होतं, आणि झिरो ऑर्डर कायनेटिक्स मध्ये कॉन्स्टंट अमाऊंट इलिमिनेट होते बॉडीमधून. Now question number 7. Therapeutic index is a measure of what? Therapeutic index is a measure of what? Drug potency, drug safety, drug metabolism आणि drug absorption. ओके, 2 मिनिट पॉज घ्या आणि क्वेश्चनचा आन्सर बघा तुमच्या साईडून काय बरोबर आहे. ओके, या केसमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं याचा आन्सर काय, ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. थेरापेटिक इंडेक्स इज फॉर ड्रग सेफ्टी. ओके, थेरापेटिक इंडेक्सचा फॉर्म्युला काय, LD50 अपॉन ED50. LD50 काय असतं, लिथल डोस फॉर 50% ॲनिमल्स, आणि ED50 काय, इफेक्टिव्ह डोस फॉर 50%. आणि हाय जर थेरापेटिक इंडेक्स असेल तर काय म्हटलं जातं, तो ड्रग कसा आहे, सेफर ड्रग आहे. आणि लोअर TI म्हणजे थेरापेटिक इंडेक्स, नॅरोवर थेरापेटिक विंडो, त्या केसमध्ये सेफ कॉन्सन्ट्रेशन रेंज बिटवीन काय, मिनिमम इफेक्ट, कमीत कमी इम्पॅक्ट आणि कमीत कमी साइड इफेक्ट किंवा टॉक्सिक लेवल, तो कसा कन्सिडर केला जातो, थेरापेटिक इफेक्ट. मिनिमम इफेक्ट, मिनिमम पासून कसं हायर इफेक्ट जाईल, आणि इथे मिनिमम टॉक्सिक इफेक्ट. ओके, हे कन्सिडर केलं जातं याच्यामध्ये, थेरापेटिक इंडेक्स TI मेजर केलं जातं. या केसमध्ये इम्पॉर्टंट आहे ED50 अपॉन LD50 अपॉन ED50. आणि कशासाठी मेजर केला जातो हा, ड्रग सेफ्टीसाठी. Now question number 8. Volume of distribution is actual body fluid volume, hypothetical volume, plasma volume आणि blood volume. बघा इथं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग मध्ये आपण व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हे बघितलेलं आहे. तर तुम्ही 1 मिनिट पॉज घ्या आणि याचा आन्सर बघा तुम्हाला काय करेक्ट वाटतंय. ऍक्च्युअल बॉडी फ्लुइड व्हॉल्यूम, हायपोथेटिकल व्हॉल्यूम, प्लाझ्मा व्हॉल्यूम आणि ऑप्शन डी ब्लड व्हॉल्यूम. याचा करेक्ट आन्सर आहे हायपोथेटिकल व्हॅल्यूम. ओके, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. या केसमध्ये VD म्हणजेच काय, व्हॉल्यूम, याचं काय, अमाऊंट ऑफ ड्रग इन द बॉडीमध्ये किती आहे अपॉन किती, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. प्लाझ्मामध्ये ड्रग किती आणि बॉडीमध्ये ड्रग किती आहे, याचा जो असेल त्याला काय म्हटलं जातं, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता हाय VD जर असेल म्हणजे हाय व्हॉल्यूम ऑफ ड्रग, म्हणजे काय, ड्रग डिस्ट्रीब्युटेड इनटू टिश्यूज मध्ये तो ड्रग डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. लो VD असेल ड्रगचा तर काय, ड्रग रिमेन्स इन द प्लाझ्मा. पहिला प्लाझ्मा मधून काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे थ्रू आउट द बॉडी. त्या केसमध्ये जर लो असेल व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन तर काय म्हटलं जातं, ड्रग रिमेन्स इन प्लाझ्मा. प्लाझ्मामध्येच ड्रग राहतोय, तो कुठून इकडे नाही जाते, प्लाझ्मा मधून टिश्यूज मध्ये एंटर करत नाही. त्या केसमध्ये हे पण फॅक्टर बघितलं जातं की किती प्लाझ्मा बाइंडिंग ड्रग आहे त्याच्यामध्ये. जर सगळंच प्लाझ्मा बाइंडिंग असेल तर ते प्लाझ्मामध्येच राहील, टिश्यूज मध्ये ते डिस्ट्रीब्यूट होणार नाही. किंवा फ्री जे ड्रग अवेलेबल आहे, फ्री ड्रग जे बाइंड नाही होत, नॉन बाइंडिंग, ते काय करणार आहे, टिश्यूज मध्ये एंटर करणार आहे, तेच फार्माकोलॉजिकल इम्पॅक्ट दाखवतं. इफ VD इज व्हेरी हाय, ड्रग इज स्टोर इन फॅट टिश्यूज. VD जर खूप जास्त असेल तर काय होणार आहे, तो ड्रग काय होणार आहे, टिश्यूज मध्ये किंवा फॅट मध्ये काय होईल, सॅच्युरेट होईल.
ओके. नाउ क्वेश्चन नंबर 9. ड्रग क्लिअरन्स इज बेस डिफाईन ॲज. ज्या पद्धतीने ड्रग आतमध्ये येतं बॉडीच्या बाहेर पण जातं त्या केसमध्ये ड्रग क्लिअरन्सला काय म्हटलं जातं? अमाऊंट ऑफ ड्रग एक्सक्रीटेड पर आर, व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा cleared of drug per unit time, rate of metabolism in liver, and half life of drug. What is the correct answer? Yes. या केसमध्ये ड्रग क्लिअरन्सचा आन्सर आहे व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा क्लिअर्ड ऑफ ड्रग पर युनिट टाइम इज द करेक्ट आन्सर. ड्रग क्लिअरन्स, व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा क्लिअर्ड. ओके, काय क्लिअर होते? प्लाझ्मा क्लिअर होतोय कशापासून? ड्रग पासून. मग व्हॉल्यूम ऑफ प्लाझ्मा क्लिअर्ड ऑफ ड्रग पर युनिट टाइम इज द करेक्ट आन्सर. ड्रग क्लिअरन्स लक्षात ठेवा. आपण आपल्या लेक्चर्स मध्ये पण बघितलंय क्लिअरन्स काय आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे, हाफ लाईफ ऑफ ड्रग काय आहे. तर तुम्हाला पहिल्या कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे, कारण की आपण या लेक्चर मधून काही मॉडरेट क्वेश्चन घेतोय, नंतरच्या लेक्चर्स मध्ये जास्त डिफिकल्ट क्वेश्चन घेणार आहोत. तर या केसमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. तर पहिला क्लिअर करा कन्सेप्ट. जरी नसतील तर इथे मी एक्सप्लेनेशन मध्ये पण जे तुम्हाला सांगतेय त्याच्याकडे लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुमची अंडरस्टँडिंग प्रॉपर होईल. कारण की जर तुमची अंडरस्टँडिंग असेल ना तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे किंवा डिफिकल्ट जरी क्वेश्चन्स आले ना एक्झाम मध्ये तरी तुम्हाला ते टॅकल करायला मदत होईल. ओके, पहिला आपला जोर कशावरती असणार आहे? कॉन्सेप्टवरती. कॉन्सेप्ट क्लिअरच पाहिजे, मग आन्सर तुमचं कसं काही येईल. जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना तर आन्सर बरोबर येतात. ओके, तर कॉन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करा इथे. आता क्लिअरन्स बघा, फंडामेंटल फार्मॅकोकायनेटिक्स पॅरामीटर. फार्मॅकोकायनेटिक्सचा पॅरामीटर आहे ज्याच्यामध्ये काय करणार आहे? बॉडी ऍक्शन दाखवणार आहे. बॉडी म्हणजे इलिमिनेट करणार आहे ना त्याला किडनी थ्रू, दॅट इज क्लिअरन्स फार्मॅकोकायनेटिक्स मध्ये. याच्यामध्ये हा फॉर्म्युला लिहून घ्या. रेट ऑफ इलिमिनेशन अपॉन प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. तिथे काय बघितलं होतं? ब्लड मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन आहे अपॉन द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. कशामध्ये? व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन मध्ये. आता क्लिअरन्स मध्ये बघा, रेट ऑफ इलिमिनेशन आणि किती? प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ओके, क्लिअरन्स इज इक्वल्स टू रेट ऑफ इलिमिनेशन अपॉन प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. इलिमिनेशन रेट काय? अमाऊंट ऑफ ड्रग एक्सक्रीटेड पर आर. आणि हाफ लाईफ आपण बघितलंय. ओके, काय येते की किती आवर्स मध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेशनचा ड्रग घेतला होता त्याचं 50% किती टाइम मध्ये होतं? 50% ऑफ ड्रग, दॅट इज हाफ लाईफ ऑफ अ ड्रग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. क्वेश्चन नंबर 10. इफ क्लिअरन्स डिक्रीजेस. क्लिअरन्स लक्ष देव, खूप सिंपल गोष्टी आहेत, फक्त तुम्हाला कळणं गरजेचं आहे. क्लिअरन्स जर कमी होत असेल बट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन रिमेन सेम, हाफ लाईफ विल. सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. क्लिअरन्स माहिती तुम्हाला काय? बॉडीमधून किती प्रमाणात बाहेर पडतंय. ओके, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे टिश्यूज मध्ये किती आहे, आणि हाफ लाईफ म्हणजे काय? किती टाइम नंतर बॉडीमध्ये ड्रग ते हाफ पर्सेंटेज होईल. ओके, कन्सेप्ट क्लिअर आहे. तिन्ही गोष्टी माहिती आहे तुम्हाला. आता क्लिअरन्स माहिती आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन माहिती, हाफ लाईफ ऑफ ड्रग माहिती. आता आन्सर द्या. ऑप्शन ए डिक्रीजेस, बी इन्क्रीजेस, सी रिमेन सेम, आणि डी बिकम झिरो. थिंक फॉर अ मिनिट. विचार करा याच्यावरती. काय तुमचे जे कन्सेप्ट आहेत तिथे, क्लिअरन्स काय आहे, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय आहे, आणि हाफ लाईफ, याच्यावरती बघा आणि आन्सर सांगा मला. ओके, या केसमध्ये काय होणार आहे? ड्रग काय करणार आहे? सॅच्युरेट होणार आहे बॉडीमध्ये. क्लिअरन्स कसा झालाय? कमी झालाय. म्हणजे बाहेर पडणारं ड्रग कसं आहे? कमी आहे. म्हणजे आतमध्ये सेम म्हणजे जास्त होत आहे, टिश्यूज मध्ये जास्त राहत आहे. आणि इथे काय सांगितलंय? हाफ लाईफ म्हणजे ती बॉडीमधून इलिमिनेट करायला काय होईल? इन्क्रीज होईल. ओके, समजतंय? या केसमध्ये ऑप्शन नंबर, क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर काय? इन्क्रीज. कळालं? क्लिअरन्स म्हणजे इलिमिनेशन कसं आहे? कमी झालंय. म्हणजे बॉडीमध्येच राहणार ना ते ड्रग. जर बॉडीमध्येच राहणार असेल ते ड्रग तर हाफ लाईफ म्हणजे ते कमी करायला कसा वेळ लागेल? जास्त वेळ लागेल. ओके, तर आन्सर आहे इन्क्रीज. गोष्टी समजून घ्या, आन्सर बरोबर येईल. हाफ लाईफ तुम्ही असं मेजर करू शकता. इफ क्लिअरन्स डिक्रीजेस, half life increases. If clearance increases, half life also, क्लिअरन्स इथे डिक्रीज झालंय. ओके, म्हणून हाफ लाईफ कसं झालाय? इन्क्रीज झालंय. क्लिअरन्स जर इन्क्रीज होत होता तर हाफ लाईफ डिक्रीज होत होता. कळलं? हे कसं इनव्हर्स आहे. कळतंय? हाफ लाईफ तुम्हाला सांगितलंय टाइम रिक्वायर्ड टू रिड्यूस प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन बाय 50%. ओके, हे बघितलंय तुम्ही.
समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणती कॉन्सेप्ट कळालेली नाही, ती परत रिपीट घेता येईल किंवा तुम्हाला एक्सप्लेन करता येईल परत. क्वेश्चन नंबर 11. आता इथे आहे पोटेन्सीची कन्सेप्ट. पोटेन्सी ऑफ ड्रग इज डिटरमाइंड बाय व्हॉट? मॅक्झिमम इफेक्ट प्रोड्यूस, डोस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस इफेक्ट आणि थेरापेटिक इंडेक्स आणि क्लिअरन्स. ऑप्शन नंबर कोणता करेक्ट आहे? क्वेश्चन नंबर 11 बघा. पोटेन्सी ऑफ अ ड्रग इज डिटरमाइंड बाय व्हॉट? टेक अ मिनिट. वाटलंच तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही बघा तुमच्या साईडून कोणतं करेक्ट आन्सर. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज डोस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस इफेक्ट. ओके, इथे बघा मी तुम्हाला शॉर्टली एक्सप्लेन करते. इथे एक ड्रग आहे फेंटॅनिल आणि दुसरा आहे पॅरासिटामॉल. या दोघांचं ई मॅक्स आहे ना ते सेम आहे, सेम इफेक्ट. पण जो त्यांचा हा टाइम आहे ना ईडी 50, याच्यासाठी काय फक्त 0.1 mg आणि इथे लागणारे 100 mg. म्हणजे बघा हा जो 50% इफेक्ट आहे तो फक्त 0.1 ड्रग दाखवतोय. 0. किती कॉन्सन्ट्रेशन ड्रग आहे? 0.1. आणि इथे किती लागतंय? 100 mg. म्हणजे एक मिनिमम जो 50% इम्पॅक्ट आहे तो दाखवायला 0.1 mg लागतंय आणि इकडे लागतंय 100 mg. म्हणजे कमी ड्रग मध्ये हा फेंटॅनिल काय दाखवतोय? जास्त इम्पॅक्ट दाखवतोय. म्हणजे याची काय पोटेन्सी काय आहे? जास्त आहे. मग याच केसमध्ये बघा क्वेश्चन काय आपला, पोटेन्सी ऑफ अ ड्रग इज डिटरमाइंड बाय व्हॉट? डोस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस इफेक्ट. कळालं? मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलंय. पुढे बघा. Potency is how much dose is required to produce a given effect. ओके, पोटेन्सीच्या मध्ये किती डोस लागतोय तो इफेक्ट घडवून आणायला. मग लोअर डोस जर असेल, कमी डोस मध्ये जर जास्त इम्पॅक्ट जर होत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? त्या ड्रगला मोर पोटेंट ड्रग. आणि जर तो जास्त ड्रग लागत असेल, जसं की आपण इथे बघितलं, जास्त ड्रग लागतोय तोच इम्पॅक्ट काढायला, याला काय म्हटलं जातं? लेस पोटेंट. याला म्हटलं जातं लेस पोटेंट. हा राईट साईडला असणार आहे आणि हा बघितला तुम्ही कुठल्या साईडला आहे? लेफ्ट साईडला आहे. म्हणून हाय पोटेंट. ठीक. नाव पोटेन्सी कळाला तर इफिकॅसी बघा. इफिकॅसी ऑफ ड्रग रेफर्स टू व्हॉट? इफिकॅसी रेफर्स टू व्हॉट? सेफ्टी मार्जिन, मॅक्झिमम रिस्पॉन्स प्रोड्यूस, डोस रिक्वायर्ड आणि रिसेप्टर बाइंडिंग स्ट्रेंथ. टेक अ मिनिट, पॉज करा आणि क्वेश्चनचा आन्सर बघा काय. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, मॅक्झिमम रिस्पॉन्स प्रोड्यूस. कळालं? मॅक्झिमम रिस्पॉन्स प्रोड्यूस. आता सेफ्टी मार्जिन आहे ते कशामध्ये बघितले ते तुम्ही? थेरापेटिक इंडेक्स मध्ये. ओके, मॅक्झिमम रिस्पॉन्स प्रोड्यूस म्हणजे किती इम्पॅक्ट पाडणार आहे त्याला काय म्हटलं जातं? इफिकॅसी ऑफ अ ड्रग. तर आपण पार्शियल अगोनिस्ट मध्ये बघितलं कसं आहे, कमी म्हणजे इफिकॅसी त्याची, कारण की काही केसमध्ये तो रिएक्ट करतोय, काही केसमध्ये तो रिएक्शन घडवून नाही आणत आहे. अँटॅगोनिस्टच्या याच्यामध्ये काय बघितलं? झिरो इफिकॅसी, कारण की काहीच रिएक्शन नाही दाखवत तो, म्हणजे काहीच इफेक्ट नाही पडत तो. म्हणून मॅक्झिमम रिस्पॉन्स प्रोड्यूस इज द इफिकॅसी. डोस रिक्वायर्ड, किती डोस लागणार आहे? कमी लागणार आहे, जास्त लागणार आहे, कशामध्ये? तर ते कशाला म्हटलं जातं? पोटेन्सी. मागच्याच क्वेश्चन मध्ये बघितलं. आणि रिसेप्टर बाइंडिंग स्ट्रेंथ म्हणजे किती अफिनिटी आहे, अफिनिटी ऑफ अ ड्रग. ओके, अफिनिटी ऑफ अ ड्रग टू बाइंडिंग द रिसेप्टर साइट, दॅट इज अफिनिटी. ओके, ड्रग रिस्पॉन्स रिक्वायर्ड किती आहे? पोटेन्सी मध्ये बघतं. सेफ्टी मार्जिन्स काय? थेरापेटिक इंडेक्स मध्ये. आणि मॅक्झिमम रिस्पॉन्स प्रोड्यूस काय असतं? इफिकॅसी. समजतंय? बघा इथे मी ऑलरेडी ओके या स्लाइड मध्ये टाकलेलं आहे. Now, question number 13. Tachyphylaxis refers to. Tachyphylaxis refers to what? Slow development of tolerance, rapid decrease in response after repeated doses, drug allergy and drug toxicity. Okay, pause करा, think करा what is tachyphylaxis आणि मग मला आन्सर सांगा इथे.
ओके, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, रॅपिड डिक्रीज इन रिस्पॉन्स आफ्टर रिपीटेड डोसेस. वारंवार जर तो डोस दिला तर काय होणार आहे, त्याचा इफेक्ट कमी होतो, दॅट इज टॅचिफायलॅक्सिस. तर तुम्ही बघितलं असेल काही ड्रग टॉलरन्स असतं आणि तुम्ही जर खूप टाइम नंतर काय होणार आहे, बॉडी तुमची त्या ड्रगला काही इफेक्ट दाखवत नाही, त्याला काय म्हटलं जातं, ड्रग टॉलरन्स. पण इथे काय होते, रॅपिड होत आहे, खूप लवकर डेव्हलप होते, त्याला काय म्हटलं जातं, टॅचिफायलॅक्सिस. जिथे तुम्हाला असं दिसेल की रॅपिड डिक्रीज इन रिस्पॉन्स म्हणजे आपली बॉडी काय ते रिस्पॉन्स देते, म्हणजे ॲबनॉर्मल फंक्शनिंग प्रॉपर फंक्शनिंग करायला लागते त्या डोस घेतल्यानंतर. पण इथे काय होतंय, कमी प्रमाणामध्ये म्हणजे तुम्ही एका थोड्या टाइम पासून जरी ड्रग घेत असेल ना, तुमची बॉडी लगेच त्याच्यावरती काहीच इम्पॅक्ट नाही दाखवत, त्याला काय म्हटलं जातं, टॅचिफायलॅक्सिस. ड्रग टॉक्झिसिटी साठल्यामुळे ड्रग ॲलर्जी त्याच्या प्रती आपली बॉडी काय करते, ऍडव्हर्स रिॲक्शन दाखवते, त्याला म्हटलं जातं ॲलर्जी. ओके, आणि स्लो डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्सला काय म्हणतात, ड्रग टॉलरन्स. समजते डिफरन्स तुम्हाला, जर स्लोली जर रिस्पॉन्स कमी होत असेल तर त्याला म्हटलं जातं ड्रग टॉलरन्स. ॲलर्जी मध्ये त्याच्या व्यतिरिक्त, ड्रगच्या व्यतिरिक्त कुठले साईड इफेक्ट दाखवते ते असतात ड्रग ॲलर्जी. आणि टॉक्झिसिटी म्हणजे सॅच्युरेशन झाल्यानंतर. इथे बघा, ड्रग टॉलरन्स म्हणजे स्लो डेव्हलपमेंट, टॅचिफायलॅक्सिस मध्ये काय, फास्ट. नाव अ नॉन कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट विल, बघितलंय आपण मागच्या याच्यामध्येच बघितलंय, नॉन कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट विल शिफ्ट कर्व टू द राईट, इन्क्रीज मॅक्झिमम रिस्पॉन्स, डिक्रीज मॅक्झिमम रिस्पॉन्स आणि इन्क्रीज पोटेन्सी. टेल मी द करेक्ट आन्सर. येस, decrease maximum response is the correct answer. Option number C is the correct answer. Okay, now question number 15. What is bioequivalence? Bioequivalence studies compares what? आपण आपल्या लेक्चर्स मध्ये ही गोष्ट स्टडी केली, व्हॉट इज बायो अवेबिलिटी, बायो इक्विव्हॅलन्स, आणि तुम्हाला तिथे प्रॉपरली सांगितलेलं आहे. जर तुम्हाला त्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा इथे बायो इक्विव्हॅलन्स काय आहे, सेफ्टी ऑफ ट्रू ड्रग्स, efficacy of true drugs, bioavailability of two formulations and toxicity of two drugs. टेल मी द करेक्ट आन्सर. एक मिनिटासाठी तुम्ही पॉज करू शकता, याच्यावरती विचार करा आणि तुमच्या साईडून तुम्ही विचार करा की कोणतं करेक्ट आन्सर असू शकतं. या केसमध्ये क्वेश्चन नंबर 15चं करेक्ट आन्सर आहे बायो अवेबिलिटी ऑफ टू फॉर्म्युलेशन्स. ओके, तर ज्या वेळेस दोन ड्रग्सची बायो अवेबिलिटी कशी असेल, सेम असेल, दोन वेगवेगळ्या ड्रग्स, different drugs have same bioavailability, त्याला काय म्हटलं जातं, बायो इक्विव्हॅलन्स. ओके, आता क्वेश्चन नंबर 16 बघा, स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इज अचीव्ड व्हेन. स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इज अचीव्ड व्हेन. ऑप्शन ए, ड्रग इज completely eliminated. ऑप्शन बी, rate of drug administration equals rate of elimination. C, maximum concentration is reached. आणि D, bioavailability becomes 100%. ओके, पॉज करा आणि तुम्ही बघा याचं करेक्ट आन्सर काय आहे. या केसमध्ये क्वेश्चन नंबर 16चं करेक्ट आन्सर आहे रेट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन इक्वल्स टू रेट ऑफ इलिमिनेशन. जेवढ्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ड्रग घेतलेला आहे तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन मध्ये तो ड्रग इलिमिनेट होतोय ब्लड मधून, ओके, किंवा बॉडी मधून, त्यालाच काय म्हटलं जातं, स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन. ओके, rate of drug input is equals to rate of drug elimination. Now plasma concentration remains constant. ओके, मग या केस मध्ये काय, फर्स्ट ऑर्डर ड्रग्स स्टेडी स्टेट इज रीच्ड बाय आफ्टर 4 to 5 half lives. Question number 17. Which mechanism is responsible for renal tubular reabsorption of lipid soluble drugs? ओके, आपण एक्सक्रिशन मध्ये हे बघितलेलं आहे, तुम्ही जरी एकदा क्रॉस व्हेरीफाय केलं हे तरी तुम्हाला समजून जाईल की आपण आपल्या लेक्चर मध्ये हे कव्हर केलेलं आहे. ए, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, बी, ग्लोम्युलर फिल्ट्रेशन, सी, पॅसिव्ह डिफ्युजन, आणि डी, पायनोसाइटोसिस.
थिंक करा. रिनल ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन. या केसमध्ये आपण काय स्टडी केलेलं? रिअब्झॉर्ब होतात ड्रग्स. रिअब्झॉर्ब का बरं होत असतील ते रिअब्झॉर्प्शन? कोणत्या प्रॉपर्टीमुळे? ते जर लिपिड सोल्युबल आहेत तर ते काय करू शकतात? परत पास होऊ शकतात फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज passive diffusion. येस, करेक्ट आन्सर इज पॅसिव्ह डिफ्युजन. मध्ये काय होतील, ज्यावेळेस ते ऍब्झॉर्ब केले जातात ते परत एंटर करू शकतात, रिअब्झॉर्ब होऊ शकतात बाय द पॅसिव्ह डिफ्युजन. ओके, कारण की ते कसे लिपिड सोल्युबल आहेत. मेम्ब्रेन टू मेम्ब्रेन ते परत ट्रान्सफर होऊ शकतात कारण की ते लिपिड सोल्युबल आणि सेल मेम्ब्रेन्स कसे असतात? लिपिड सोल्युबल. त्या लिपिडनी बनलेले असतात म्हणून कसं मॉलिक्युल्स परत रिअब्झॉर्ब होऊ शकतात. आणि या केसमध्ये जर रिअब्झॉर्प्शन होत असेल, त्यांना जर पोलर एंड्स अटॅच नाही केले, पोलर ग्रुप्स जर अटॅच नसतील तर ते परत परत काय होतील? रिअब्झॉर्ब. आणि रिअब्झॉर्ब झालेले ड्रग्सला कसं बॉडीमध्ये ते लॉंगर टाइम साठी राहतील आणि टॉक्झिसिटी होईल. ओके, त्या केसमध्ये या ड्रग्सला काय करणं गरजेचं आहे? हायड्रोफिलिक एंड्स अटॅच करणं गरजेचं आहे. समजतंय? ओके, इथे सांगितलंय पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये नो एनर्जी, कारण की ते कसं करताय? नॉर्मल प्रोसेस आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन पासूनच ते लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे जात आहे. म्हणजे या केसमध्ये एनर्जी नाही लागत, एटीपी जनरेशन नाही लागत, ते नॉर्मली पास होत आहे. आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये काय होतं? जे ही बोमॅन कॅप्सूल आहे, ओके, ज्याच्यामधून इथे ऍफेरेंटनी ब्लड येणार आहे, ऍफेरेंट, आणि इकडून इफेरेंट, याच्यामध्ये ड्रग्स असतील ते काय केले जातात? ऍब्झॉर्ब केले जातात बाय द बोमॅन कॅप्सूल्स, आणि ते एक्सक्रिशन साठी हेल्प करतात. पायनोसायटोसिस मध्ये बघा काय होणार आहे? ही जर सेल मेम्ब्रेन आहे आणि ड्रग कुठे इथे प्रेझेंट आहे, तर काय केलं जातं? सेल मेम्ब्रेन काय होते? असं टर्न आउट होते, ड्रगला काय करते? आतमध्ये घेते, आणि ते नंतरच्या टाइम मध्ये कसं होणार आहे? असं. दिस इज पायनोसायटोसिस. फॉर्म ऑफ ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हा कसा आहे? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट एंडोसायटोसिस म्हणजे गिळून घेतं, जे एक्सटर्नल सर्फेसेस वरती जे ड्रग्स आहेत त्यांना काय करतं? इंटेक केलं जातं. वेअर सेल्स एनगल्फ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्स अँड डिझॉल्व सोल्युट्स बाय इन्व्हॅजिनेटिंग दॅर मेम्ब्रेन बाय स्मॉल वेसिकल. आता हा जो ड्रग होता तो कसा होता? बाहेर प्रेझेंट होता, मग हे एनगल्फ केलंय म्हणजे असं गिळून टाकलाय, आणि याच्यानंतर काय झालं? ही वेसिकल फॉर्म झाली आहे आणि आतमध्ये घेऊन टाकलाय. ओके, ही प्रोसेस आहे. याच्यानंतर हे, याच्यानंतर ही प्रोसेस होते. तर क्वेश्चन नंबर 18, ऍक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रिशन मेनली ऑकर्स आहे. कुठे होत आहे ऍक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रिशन? पहिला आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल्स, बी लूप ऑफ हेनले डिस्टल ट्युब्युल्स, अँड डी कलेक्टिंग डक्ट. जो किडनीचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कोणत्या साईडला होणार आहे? दॅट इज प्रॉक्सिमल डिस्टल ट्युब्यूल. ओके, या केसमध्ये बघा क्वेश्चन नंबर 18 चा करेक्ट आन्सर आहे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. आणि या केसमध्ये काय आहे? कॅन सिक्रेट प्रोटीन बाउंड ड्रग्स. प्रोटीन बाउंड म्हणजे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये, जे प्लाझ्मामध्ये अल्ब्युमिन असतात, जे प्रोटीन प्लाझ्मा प्रोटीन आहेत ज्यांना जाऊन ड्रग अटॅच होतात. जे फ्री फॉर्म मध्ये ड्रग प्रेझेंट असतात ते सगळ्या टिश्यूज मध्ये डिस्ट्रीब्यूट होणारे आणि तिथून ते फार्माकोलॉजिकल इम्पॅक्ट दाखवतात. पण ज्यावेळेस हे प्लाझ्मा पण सिक्रेट म्हणजे हे होतं, किडनीज थ्रू फ्लो होतं आणि त्याच्यामधलं ऍब्झॉर्प्शन होतं, तर हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल्स मध्ये जे बाउंड ड्रग्स आहेत अल्ब्युमिनला त्यांना पण एक्सक्रीट केलं जातं, त्यांना पण रिमूव्ह केलं जातं. ओके, कशामध्ये होणार आहे? प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल्स मध्ये. तर क्वेश्चन नंबर 19, इडिओसिंक्रेटिक ड्रग रिएक्शन इज.
कशामध्ये बघता तुम्ही हे? फार्मॅकोडायनॅमिक्स मध्ये, की आपल्या तो ड्रग आपल्या बॉडीवरती काय इम्पॅक्ट पाडतो. त्याच्यामध्ये तुम्ही जे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये एक टाईप आहे हा इडिओसिंक्रेटिक ड्रग रिॲक्शन. हे कशावरती डिपेंड करतं? डोस डिपेंडेंट आहे, प्रिडिक्टेबल, जेनेटिकली डिटरमाइंड ॲबनॉर्मल रिस्पॉन्स किंवा ॲलर्जिक आयजीई मेडिकेटेड रिॲक्शन. याचं करेक्ट आन्सर मला सांगा. खूप इम्पॉर्टंट हे समजणं. या केसमध्ये बघा, इडिओसिंक्रेटिक म्हणजे जे आपलं जेनेटिक मेकअप आहे किंवा आपले जे जीन्स आहेत त्याच्यानुसार पण आपल्यावरती ड्रगची प्रॉपर ऍक्शन होणार आहे की नाही होणार आहे, किंवा आपली बॉडी त्याच्यामुळे काय इम्पॅक्ट दाखवणार आहे, हे ज्यावेळेस व्हॅरी होतं ना, याला म्हटलं जातं इडिओसिंक्रेटिक ड्रग रिॲक्शन. ओके, तेच काय? ऑप्शन नंबर सी, जेनेटिकली डिटरमाइंड ॲबनॉर्मल रिस्पॉन्सेस. जे तुमचं जेनेटिक फॅक्टर जीन्स असल्यामुळे जे ॲबनॉर्मल रिॲक्शन दाखवलं जातं त्या ड्रगला, दॅट कम्स अंडर इडिओसिंक्रेटिक ड्रग रिॲक्शन. ओके, इथे एक्सप्लेनेशन आहे. अनयुज्युअल रिस्पॉन्स किंवा ड्यू टू जेनेटिक डिफेक्ट त्याच्यामध्ये काय? हे ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज डेफिशियन्सी असल्यामुळे काय होणार आहे? हिमोलायसिस विथ प्रायमाक्विन. जे ड्रग आहे त्याच्यामुळे काय होईल? हिमोलायसिस होईल. का बरं? कारण की हे G6PD ज्याची डेफिशियन्सी आहे आणि याचं नॉर्मल रिॲक्शन दाखवत नाही या पेशंट्स मध्ये. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 20, टेराटोजेनिक इफेक्ट. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज टेराटोजेनिक इफेक्ट? आर मोस्ट कॉमनली ड्युरिंग फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर आणि आफ्टर बर्थ. ओके, याच्यामध्ये करेक्ट आन्सर सांगा काय आहे? इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, फर्स्ट ट्रायमिस्टर. आता इथे समजून घ्या व्हॉट इज टेराटोजेनिक इफेक्ट्स. टेराटोजेनिक इफेक्ट मध्ये तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की ज्यावेळेस एक प्रेग्नेंट वुमन एक ड्रग घेतीये आणि तो ड्रग काय करणार आहे? तो ड्रग तिच्यावरती नाही, पण जो डेव्हलपिंग फिटस आहे तिच्या बॉडीमध्ये किंवा तिच्या वूम मध्ये, तो ड्रग त्या फिटसच्या ॲबनॉर्मल डेव्हलपमेंटवरती किंवा त्याच्या ऑर्गॅनोजिनेसिस ज्यावेळेस प्रोसेस चालू असेल त्याच्यावरती इम्पॅक्ट कॉज करते. त्या ड्रग्सला काय म्हटलं जातं? टेराटोजेनिक इफेक्ट. म्हणजे तो ड्रग घेतल्यानंतर त्या फिटस वरती ॲबनॉर्मल रिस्पॉन्सेस होतील किंवा ॲबनॉर्मल गोष्टी घडतील आणि तो ज्यावेळेस डेव्हलप होईल त्याच्या यंगर फेज मध्ये काही ॲबनॉर्मल गोष्टी दाखवू शकतात. ते असतं टेराटोजेनिक इफेक्ट. आणि ज्यावेळेस एक फिमेल तिच्या फर्स्ट ट्रायमिस्टर पिरियड मध्ये हे ड्रग्स घेते ना, त्यावेळेस हे टेराटोजेनिक इफेक्ट दाखवले जातात. आणि फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे ज्यावेळेस पासून फर्टिलायझेशन झालंय त्यावेळेस पासून जो 13th वीक असणार आहे त्याला काय म्हटलं जातं? फर्स्ट ट्रायमिस्टर. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण 20 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन्स प्लस डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन बघितलंय. तर या पुढील लेक्चर्स मध्ये तुम्ही बघू शकता यापुढील क्वेश्चन जे आपण टॉपिक वाईज पाहणार आहोत. ओके, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की आपण असे क्वेश्चन्स घेऊन येतोय जे तुम्हाला DMER, DHS, आरोग्य विभाग भरती किंवा बाकीच्या कोणत्याही फार्मसीचे एक्झाम्स असतील त्यासाठी ही फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही टॉपिक वाईज MCQ सॉल्व्ह करणार आहात. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.